सगळे सोयरे नोंदींसंदर्भातला अध्यादेश तयार करण्यात आलेला आहे आणि हा अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री सामाजिक न्याय सचिव सुमित भांगे, विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अध्यादेशावर अंतिम निर्णय झाला। जीआरची कॉपी घेऊन सरकारचं शिष्टमंडळ लवकरच जरांगेंची भेट घेणार आहे। सगळे सोयरे अध्यादेश उद्यापर्यंत देण्याची जरांगेंची मागणी होती। जरांगेंना मुंबई बाहेरच रोखण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय। सगळे सोयरेचा अध्यादेश तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी या संदर्भात बैठक होती आणि या बैठकीतच निर्णय होण्याची शक्यता आहे। अध्यादेशाचा मसुदा तयार आहे आणि लवकरच तो जरांगेंना दाखवण्यात येणार आहे। यावेळेची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आपण झी 24 तासवर पाहताय। सगळे सोयरेचा अध्यादेश आता तयार झालेला आहे। सगळे सोयऱ्यांना देखील आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगेंनी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरली होती आणि या सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेशाचा मसुदा आहे तो तयार झालेला आहे। तो आता जरांगेंना दाखवण्यात येईल आणि त्यानंतर आपण बघतोय की हा अध्यादेश निघणार असल्याची माहिती समोर येते। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची यावेळेस अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील सुरू आहे। तर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। कपिल, हा अध्यादेशाचा मसुदा तयार असल्याचं कळतंय, काय या संदर्भातली माहिती? नक्की जवळपास एका तासामध्ये हा अध्यादेशाचा मसुदा तयार झालेला असेल आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली असेल अशी महत्वाची माहिती झी मीडियाला मिळालेली आहे। आणि काही वेळातच कदाचित मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ जे काल गेलं होतं तेच शिष्टमंडळ पुन्हा जरांगेच्या भेटीला जाऊ शकतात आणि जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री शिष्टमंडळ यांची भेट रात्रीच होऊ शकते। जो जीआर बद्दल जरांगे पाटील सांगितलं की उद्यापर्यंत 12 वाजेपर्यंत दुपारी जीआर तयार करा, तो जीआर तयार करून तो अध्यादेश घेऊन शिष्टमंडळ जरांगे पाटीलच्या भेटीला रात्री जाऊ शकतात आणि रात्रीच ही भेट होऊ शकते, रात्रीच ही बैठक होऊ शकते। आणि जो ज्या जीआरची वरती सही करायला सांगितलं होती, जो पुन्हा बदलून द्यायला सांगितलं होतं, तो तयार करण्याचं काम आता सुरू आहे आणि काही वेळात त्याचे काम संपेल। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी कपिल। तर आपण बघतोय अध्यादेशाचा मसुदा तयार झालेला आहे, लवकरच जरांगेंना तो दाखवण्यात येईल अशी देखील माहिती समोर आलेली आहे। आणि त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगेंना या अध्यादेशाचा जो जीआरचा जो अध्यादेश आहे तो यावेळेस त्याचा जो मसुदा जो आहे तो यावेळेस घेऊन मनोज जरांगेंना दाखवणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे।